नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. हजारो कर्मचाऱ्यांची वाढली धाकधूक. वेतन श्रेणीला ब्रेक. सरकार सर्वोच्च न्यायालयात. राज्य कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व पात्र कर्मचाऱ्यांना थकबाकीसह पदवीधर वेतन श्रेणी देण्याचे आदेश दिल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याचिका दाखल करण्यासाठी पत्र जारी केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार रीट याचिका क्रमांक 5563/2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 8 मे 2026 रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 8 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. समान काम करणाऱ्या शिक्षकांना वेगवेगळे वेतन देणे हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 मधील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे सर्व पात्र विषय शिक्षकांना थकबाकीसह पदवीधर वेतन श्रेणी देण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा परिषदांना दिले होते. तसेच हा निर्णय 8 आठवड्यांच्या आत अंमलात आणण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहे. सरकारच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विशेषतः विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील विषय शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. या प्रकरणाचा परिणाम राज्यातील हजारो विषय शिक्षकांच्या वेतन श्रेणी आणि आर्थिक हक्कांवर होणारा असल्याने आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे लागले आहे.